आम्ही घरी जायला निघालोच होतो तेवढ्यात साजू नाचत-नाचत खाली आली. कारण तिने चिनूसोबत केला होता खूप कमी टाईम स्पेंड आणि जाता-जाता पण आजीने तिची एक छान गोड-गोड पप्पी पण घेतली. चिनू आणि साजू मस्तपैकी गप्पा मारतच होते आणि खेळतच होते. तेवढ्यात आला बनी खाली सायकल घेऊन आणि त्याला पाहिजे ती बाबांसोबत गाडीमधली राईड. मुलांना ना मुलींपेक्षा जास्तच अट्रॅक्शन असतं गाडीचं. आणि नंतर त्याने छान राईड एन्जॉय केली आणि आजीकडे तो गेला. आत्यांना, साजूला आणि बनीला आम्ही बाय केलं आणि आम्ही निघालो घराकडे. मम्मी पप्पांना खूप फोर्स केला की थांबा म्हणून, माझी भरपूर कामं बाकी आहेत. आणि मी, पप्पा आणि ओम निघालो चिकन आणायला आणि मला थोडीशी कटलरी घ्यायची होती तर ती पण घेतली. त्यासोबतच मी थोडं लिपस्टिक पण घेतला. घरी आली, मम्मीचा स्वयंपाक तयार होता. एकदम झणझणीत मस्तपैकी चिकनचे रस्सा वगैरे बनवला होता. पोटभर जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजताच मम्मी पप्पा ते नाशिकला निघाले आणि मी त्यांना बाय केलं. आणि पहिल्यांदा मी मम्मी पप्पा जाताना बिलकुल रडली नाही, तर नेहमी रडत असते कारण मला पुढच्याच महिन्यात रक्षाबंधनला जायचं आहे नाशिकला आणि आजच आम्हाला निघायचं होतं जळगावसाठी. ओके, चलो बाय.